हॅलो. तुला जपणार आहे या भागात आपल्याला बघायला भेटते की शिवनात काहीतरी मंत्र पुटपुटतो, पण बघतो मायाला बघता बघता माया गायब होऊन जाते. माया त्याला दिसतच नाही. तेव्हा माया गायब झाल्यावर मंजिरी मनाशी पुटपुटत असते की ते उद्या सकाळपर्यंत ते पंचधातूचे कासव बनवेल. मलाच काहीतरी करावं लागेल. मंजिरी माया इकडे आउटहाऊसमध्ये येते. आउटहाऊसच्या बाहेर अथर्व उभा असतो. अथर्व आउटहाऊसच्या बाहेर मनाशी पुटपुटत असतो की या मीराने मला इथे का बोलवलं आहे, काय कळत नाही आहे. चांगली संधी होती. नर्मदा आत्या आली नसती तर मला अंबिकाशी बोलता आलं असतं. खूप काही बोलायचं होतं मला. इकडे शिवनाथ मंजिरीला बोलत असतो की मंजिरी, एक लक्षात ठेव, अहंकार किती पण सामर्थ्यवान असला ना तरी त्याला त्याचा पराभवच पत्करावा लागतो. हे सामर्थ्य रावण शक्तिशाली होता, पण त्याचा अहंकार त्याच्या विनाशाचंच कारण ठरलं. आणि तसंही तुझं होणार आहे. इकडे मीरा आउटहाऊसमध्ये अथर्वसाठी रूम सजवून ठेवते. जशी अंबिकाने त्यावेळेस सजवली असते तशीच्या तशी सेम टू सेम. त्यावर सॉरी लिहिलेलं असतं. सॉरीचे पोस्टर असतात, फुगे, खूप छान रूम सजवलेली असते. अथर्व आतमध्ये येऊन ते सगळं बघत असतो. थोड्यातच मीरा येते. मीरा अंबिकाला घेऊन येते आणि अंबिकाला म्हणत असते. मीरा बोलते की चल. तेव्हा मीरा अंबिकाला घेऊन येते, अथर्वजवळ येते. तेव्हा अंबिका बोलते, अथर्व लगेच अंबिकेकडे बघायला लागतो आणि ती बोलते की अथर्व, अशीच रूम सजवली होती तुमच्यासाठी. तेव्हा लगेच सगळ्या गोष्टी अंबिकाला मागच्या फ्लॅशबॅकमध्ये आठवत जातात की तिने रूम सजवलेली असते आणि ती मायाला फोनही करते. आज माझं आणि अथर्वचं पुन्हा भांडण झालं आहे म्हणून. तेव्हा माया तिच्यासाठी तशीच रूम सजवून ठेवते आणि अंबिका खोलीमध्ये येऊन बोलते की किती छान रूम सजवली आहे मायाने. तेवढ्यात माया तिच्यावर वार करते, तिच्या डोक्यात रॉड टाकते आणि अंबिका खाली कोसळते. हे सगळं तिला फ्लॅशबॅकमध्ये दिसत असतं. इकडे माया गुपचूप अथर्व आउटहाऊसमध्ये का गेला आहे म्हणून बघायला जात असते. इथे माया बघत असते, तिला अंबिका दिसत नसते. तेव्हा ती मीरा आणि अथर्वला बघून बोलते की हे सगळं काय आहे. आणि हे तर अंबिका जाण्यापूर्वी अशीच रूम सजवली होती. काय चाललं आहे या दोघांचं. लगेच तिला मंजिरीचे शब्द आठवतात की तू इथे थांबू नको, गुपचूप निघून जा. तेव्हा माया स्वतःशी बोलते की नाही इथे थांबायला नको. मीरा इकडे अंबिका आणि अथर्वला म्हणत असते की आपण खूप स्पेशल आहोत आणि आपला अपूर्ण राहिलेला हा क्षण असा पूर्ण करायचा आहे तुम्हाला. म्हणून तुमचा हा तो अपूर्ण राहिलेला क्षण मी तुम्हाला पूर्ण करायचा आहे अशी माझी इच्छा आहे, असं मीरा अंबिका आणि अथर्वला सांगत असते. मीरा त्या दोघांना एकत्र सोडून बाहेर जाते. माया गुहेत आलेली असते. तेव्हा माया बोलते की अथर्व आणि मीरामध्ये काय करतायत आणि त्यांनी मला बघितलं तर. तेव्हा माया स्वतःशी समजूत काढत असते की कसे बघतील, मी तर गायब आहे ना, असं माया स्वतःची समजूत काढत असते. आणि इकडे मीरा टक लावून बघतच असते. इकडे नर्मदा दामोदरला सांगत असते की दामोदर आणि अजितला सांगत असते की ते दोघं असे हातात हात घालून उभे होते. एका मीराच्या हातात अथर्वचा हात होता तर दुसऱ्या बाजूला कोण होतं माहिती नाही. तेव्हा अजित घाबरत बोलतो की काय मॉम, ही ब्लॅक मॅजिक तर नसेल ना. तेवढ्यात अनन्या येते आणि सगळे शांत बसतात. तेव्हा अनन्या बोलते की काय झालं मला सांगा. तेव्हा नर्मदा बोलते की काही नाही, असंच बोलते. तेव्हा अजित बोलतो की किती दिवस लपवायचं मॉम. तेव्हा अजित अनन्याला बोलतो की बघ अनन्या, मंजिरी मामी म्हणजे तुझी आई जशी गायब आहे, आता मायाही गायब आहे. तेव्हा अनन्या बोलते की आई तर जागा बघायला गेली ना आश्रमसाठी. तेव्हा अजित बोलतो की कमॉन अनन्या, काय बोलतेस तू, विश्वास आहे तुझा याच्यावर. इकडे माया मीरासमोर जाऊन स्वतःच्या बचावासाठी सांगू लागते की मी काहीच केलेलं नाही. हे तर आधीच होतं. ती स्वतःचे स्पष्टीकरण देऊ लागते, पण मीराला ते दिसतच नसते. नंतर मायाच्या हे लक्षात येतं आणि ती मीराच्या समोर हात लावून बघते, पण मीराला काहीच दिसत नाही. मीराला माया दिसत नसली तरी तिथे असलेले मानवी सांगाडा मात्र स्पष्ट दिसतो. ती घाबरत बोलते, हा सांगाडा इथे कसा आला, हा तर इथे आधी कधीच नव्हता. हे पाहून मीरा प्रचंड घाबरते आणि तिथून पटकन निघून जाते. मीरा निघून गेलेली पाहून माया घाबरत स्वतःशीच पुटपुटते, ओ माय गॉड, हिला सांगाडा दिसला, आता मी काय करू. मी मंजिरी मॅडमकडे जाऊ का. पण त्यांनी सांगितलं आहे की इथे येऊ नको पुन्हा सूर्योदय झाल्याशिवाय, नाही तर माझी डेड बॉडीच होईल असं. माया तिथून घाबरून निघून जाते. इकडे मीराही घाबरते की हा सांगाडा कसा, म्हणून ती पटकन पळत जाते. इकडे अंबिका आणि अथर्व त्यांचं बोलणं चालू असतं. अथर्व माफी मागत असतो, पण अंबिका त्याला सांगत असते की तुम्ही माफी मागू नका, त्या दिवशी तुमची काहीच चूक नव्हती आणि हे नियतीने ठरवलं होतं. तेव्हा अथर्व बोलतो की नियती, एवढी वाईट नियती. तेव्हा अंबिका बोलते की वाईट आणि खरं यात काहीही नसतं. खरं गोष्टी काय असते की आपण काय विचार करतो हे खरं त्या क्षणाला विचार करतो ते असतं. तेव्हा अथर्व बोलतो की अगं पण. तेव्हा अंबिका त्याला तिच्या मनातलं सगळं बोलून दाखवते की मी नेहमी चिंतेत असायची की वेदाचं काय होईल. तुमचं टेन्शन पाहून मला नेहमी चिंता वाटायची, पण मीरा आल्यापासून माझी चिंता दूर झाली. मी आता मुक्त व्हायला तयार आहे म्हणून. अथर्व बोलतो की हो, पण
पण तेव्हा अंबिका बोलते की नाही अथर्व, मीराने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. इकडे मीरा तिच्या बाबांकडे येते आणि तिच्या बाबांशी बोलणार तेव्हा तिचे बाबा तिला हाताने खुणवतात. ते विधी करत असतात आणि विधी करता करता ते पंचधातू आतमध्ये टाकतात आणि आतमध्ये टाकताच मंजिरी घाबरते आणि त्याच पंचधातूमधून एक कासव तयार होतं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, मी जरा कामानिमित्त बाहेर आल्यामुळे आपले रिव्ह्यू हे थोडक्यात थोडे आणि शॉर्ट मुद्द्यांमध्ये मुद्देसूद होत आहेत आणि तुमच्यासमोर मला मांडावं लागतं आहे, कारण की मला तुमचे रिव्ह्यू चुकायचे नाही. आणि त्याच्यामुळे मी हे अपडेट तुम्हाला महत्त्वाचं काय झालं या सिरियलमध्ये ते सांगण्यासाठी देते. थोडंफार आवाजाचं काही कमी जास्त हे सगळं तुम्ही प्लीज कोऑपरेट करा आणि अशाच मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला थोडंसं काही दिवस लागतील, मला थोडंसं घाईघाईत माझ्याकडनं एपिसोड होतील, पण मी तुमचा एपिसोड मिस नाही व्हावा म्हणून मी तुम्हाला अपडेट्स देतच राहील, रिव्ह्यू देत राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला कोऑपरेट करा. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल की हां एपिसोड चांगला झाला आहे तर कमेंट करायला विसरूही नका. धन्यवाद.